रंगपंचमी खेळून झाल्याच्यानंतर आम्ही छान असं फ्रेश झालो आणि वुमन्स डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलो. तर आमच्या आधी जिथे राहत होतो त्या बिल्डिंगमध्ये वुमन्स डेचं सेलिब्रेशन करायचं असं ठरलेलं. तर तिकडे आम्ही गेलेलो आणि गेल्या तर पहिले अशा गप्पा खूप झाल्या, कारण की आम्हाला काहीच त्या दिवशी काम नव्हतं, कुठेही लक्ष द्यायचं काम नव्हतं, कारण जेंट्स लोकांनी सगळी प्रिपरेशन करून ठेवली होती. आणि छान असा वुमन्स डेसाठीचा स्पेशल असा केक मागवलेला होता. तर हा केक आमच्या सगळ्यांचा ऑल टाईम फेवरेट आहे. आम्ही क्रीमवाला केक वगैरे कधी मागवत नाही. जर सगळ्यांचं एकत्र सेलिब्रेशन असेल तर आम्ही हाच केक मागवतो, कारण सगळ्यांना भरपूर आवडतो. तर मस्त असं केक कटिंग झाली आणि सगळ्यांना भरवूनसुद्धा झालं. तर ना हे आजचं सगळं जे आहे ते आमच्यासाठी अगदी सरप्राईज आहे. जेंट्स लोकांनी सगळी जी अरेंजमेंट आहे ती करून ठेवलेली आहे आणि आम्हाला पुढे अजून काय होणार आहे हे काहीच आयडिया नाही आहे. एक गोष्ट समोर येते आहे आणि सरप्रायझिंगली समोर येते ती. तर छान वाटतं आहे. एक दिवस स्पेशल ट्रीटमेंट मिळते आणि मस्त असं सेलिब्रेशन होतं. आम्हाला एकत्र येण्यासाठी फक्त काहीतरी निमित्त लागतं आणि आम्ही नेहमी एकत्र आल्यावरती खूप जास्त एन्जॉय करतो. सेलिब्रेशन अगदीच खूप काही मोठं नव्हतं किंवा जास्त काही तामझाम नव्हती, पण साधंसुधं असलं ना तरी आम्हाला एकत्र येणं हेच खूप महत्त्वाचं असतं आणि आल्यानंतर तो क्षण जगून घेणं किंवा एन्जॉय करून घेणं हेच खूप असतं आमच्यासाठी. तर जेवणामध्ये छान अशी पावभाजी मागवलेली होती, जे व्हेज आहेत त्यांच्यासाठी, आणि तवा पुलावसुद्धा मागवलेला होता. त्याच्यानंतर जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी बिर्याणी मागवलेली. आणि त्या दिवशी मला असं वाटतं का वर्ल्ड कपची फायनल मॅच होती, मला एवढं आठवत नाही पण असं वाटतं मला. तर सगळे क्रिकेट बघत होते आणि हे आमचे नवरदेव जे की परंपरेनुसार मोबाईलमध्ये बिझी होते. तर मुलांचं वगैरे जेवण झाल्याच्या नंतर ना छान आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. तर गप्पा गोष्टी करत करत भरपूर वेळ आम्ही जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला एक सरप्राईज होतं, ते म्हणजे आईस्क्रीमचं. तर जेवण झाल्याच्या नंतर मस्त असं आईस्क्रीम खायला घेतलं. गप्पा करता करता आईस्क्रीम एन्जॉय केलं. त्याच्यानंतर लगेच आम्हाला कॅडबरी मिळालं. तर हे सुद्धा एक सरप्राईज होतं. तर सगळ्यांना कॅडबरी भेटल्या. त्याच्यानंतर हे मस्त असे इयरिंग गिफ्ट मिळाले. कुठल्याही महागड्या गिफ्टपेक्षा आम्हाला ते जे इयरिंग्स दिले गेले गिफ्टमध्ये ते जास्त एक्सपेन्सिव्ह होते आमच्यासाठी. आणि नंतर ना आम्ही खूप वेळ भरपूर वेळ आम्ही ना अंताक्षरी खेळली. तर मी थोडंसं शूट घेतलेलं आहे, पण भरपूर वेळ अंताक्षरी खेळून झाल्याच्यानंतर मग रात्री घरी येता येता 1 वाजायला आलेला आणि मला बऱ्याच वेळापासून असं जाणवत होतं, मला आग होत होती. मला जे रंगपंचमीचे कलर खेळले गेलेत ना त्याची रॅश आलेली होती. तर चेहऱ्यावरती असं थोडीशी पुरळसुद्धा आलेली, लाल झालेला आणि आगसुद्धा होत होती. तर असं होतं आमचं वुमन्स डेचं आजचं सेलिब्रेशन. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.